आपल्याला तर माहितीच आहे की रिलायन्स आत्ताच्या कंडिशनला पुढच्या 10 वर्षामध्ये जिथे जिथे स्कोप दिसतोय अशा सगळ्या बिझनेसमध्ये एंट्री करतोय आणि हुबेहूब टाटाची कॉपी चालवली की ते एकाही बिझनेसला सोडत नाहीत एक्सपान्शनसाठी. आणि ऍक्च्युली झालाय फंड असा याच्यामध्ये स्पोर्ट्स विअरमध्ये ऍक्च्युली रिलायन्स नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे ना की येणाऱ्या काळामध्ये स्पोर्ट्समध्ये लोकांचा इंटरेस्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की लोकांचं तिकडे कल इंटरेस्टिंगली वाढतोय. याचाच बेनिफिट ही रिलायन्स करायच्या मार्गावर आहे. आणि अगदी त्याच्यामध्ये पाहिलं गेलं की डिकॅथलॉन सारखा ब्रँड ज्याचा 2024चा सेल्स फक्त 4000 कोटी आहे, जो इयर ऑन इयर जवळपास 1000 कोटींच्या टप्प्याने वाढलेला आहे. याचमध्ये पुमा असेल, आडिदास असेल, ओके, प्रोग असेल, यासारखे कितीतरी ब्रँड आहेत की जे कन्सिस्टंटली मोठा सेल्स करतायत. आणि हेच रिलायन्सने हेरलेलं आहे. आत्ता कंपनी खूप मोठ्या प्रमाणात प्लॅन करते की ब्रँडचं नाव काय असावं, त्यांच्या जागा शोधते. तुम्हाला काय वाटतं रिलायन्स ह्या बिझनेसमध्ये काय नाव ठेवू शकतं आणि कुठे लोकेशन शोधू शकतं? आणि जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला फॉलो करा विसरू नका.